का हो वहिनी, आजकाल मला तुमची पोस्ट दिसत नाही हो. व्हॉट्सअपला दिसत नाही, इन्स्टाला दिसत नाही, फेसबुकला दिसत नाही. तुम्ही पहिले व्हिडिओ, पोस्ट, रील आणि स्टोरीही टाकायच्या. मग आता काय दिसत नाही? तुम्हाला एक सांगू का वहिनी, त्या दिवशी आई आणि मी सोबत होते ना, त्यावेळेस मी पाहिलं की आईच्या मोबाईलवर तुमचं स्टेटस दिसतंय व्हॉट्सअपला आणि फेसबुकलाही, आणि माझ्या ह्याच्यावर दिसत नाहीये. आई मी तुला बोलली ना ग, बोलली ना मी तुला. हो आई, तुला समजतंय का काही? वहिनींनी मला ब्लॉक केलंय. हो, कारण की त्या दिवशी दादानी, तुम्ही कुठेतरी जाणार होते, दादानी वेटू काहीतरी, वेटू असं भूर काहीतरी ठेवलेलं होतं. मग तुम्ही एकही स्टेटस ठेवणार नाही, एकही स्टोरी ठेवणार नाही, असं होईल का? का ग आई, तुला समजतंय का? त्यांनी मला ब्लॉक केलं. का हो वहिनी? नाही नाही, आता काय सांगू नका वहिनी, आपण जसं असतो ना हो तसं दाखवल्याने काहीच प्रॉब्लेम नसतं. हो, आता मी पण कोणाची तरी भाऊजाई आहे, मलाही नंदा आहे, पण माझं नाही असं. मी जेही काही करल ते मी टाकलं जरी ना, माझ्या पोस्टला म्हणा, रील्सला म्हणा, नाहीतर स्टोरी बोला इन्स्टाला, नाहीतर आपल्या स्टेटसला बोला व्हॉट्सअपच्या, पण माझं नाही, माझं सगळ्यांना दिसतं. का आपण कोणाला कांडे आहे का? नाही आहे ना. तुम्ही आहे का? मला नाही आहे ना. तुम्ही थांबा, मी बोलते ना, मी बोलते ना. तुम्ही चूक करून चकरून तुम्ही मोठा आवाज करताय, आवाज खाली करा. नाही तुम्ही दादाला सांगते आता तुम्ही काय केलं माझ्यासोबत. मी काय बोलायचे तुम्हाला? कधी काही बोलली? रिॲक्ट तरी केलं मी कधी? लहान असले म्हणजे काहीही करायचं वहिनी. आणि मी काय बोलले सांगा बरं? नाही बाई, माझ्या घरात नाही असं. माझ्या नंदनला माझ्याबद्दल सगळं माहीत असतं. बरं मी तुम्हाला बोलते का? मला सांगा. पण आपल्याला समजतंय की समोरच्याने आपल्याला ब्लॉक केलंय, त्यावेळेस आहे ना वहिनी, वाईट वाटतं माणसाला. हो, तुमच्या ना, तुम्ही म्हणजे तुमच्या भाऊजाईनी जर तुमच्यासोबत असं केलं तर, हं, बोला ना, बोला. तुमच्या भाऊजाईनी जर असं केलं तर, हं, तुम्ही त्यांना, म्हणजे मी तुम्हाला बोलते असं तुम्हाला बोलायचे, टोमणे देते? काय टोमणे देते हो? तुम्ही कुठेतरी गेला तर मी फक्त विचारते, का हो वहिनी कुठे गेल्या होत्या? वा वा, मज्जा करता. यात वाईट काही? माझ्या नंदाई बोलतात, मला नाही वाईट वाटत काही. मी 2 दिवस तुमच्या घरी येते तेव्हा पण तुमच्या तोंडावर 12च वाजलेले असतात. हं, मी माझ्या घरी पण नाही यायचं का? म्हणजे माझं घर झालं का माझ्यासाठी परक? माहेरी म्हणून झालं परक? म्हणजे मुलीला असं घर नसतं का? संसारच सांभाळायचा. म्हणजे तिला बापाचंही घर नाही, लग्न झाल्यावर सासरी गेलं ते म्हणतं हे तुझं घर नाही, मग करायचं काय? आणि तुम्ही तर नवरच मी दादाला सांगितल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आई, मी दादाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. का गप्प बसू? का गप्प बसू? तुझ्यासोबत असं केलं तर ऐकूनी मी काय बोलते ग वहिनींना? सांग ना गाई, असं नसतं गाई, मला पण वाईट वाटतं गाई. का रडू नको? तुम्ही का माझ्यासोबत? मला वाईट नाही वाटलेलं काही. माझे पोरही 2 दिवसासाठी येतं, तुम्हाला चांगलं वाटत नाही. बरं मी तुमचं स्टेटस पाहिलं तर मी काय करणार आहे? चोरून घेणार आहे का? दादाला म्हणणार आहे मलाही तुमच्यासोबत घेऊन चला? बरं बोलली जरी की मला घेऊन चला, एखाद्या वेळेस गेल्या तुम्ही घेऊन, तर काय फरक पडतो? आम्ही आमच्या नंदनला घेऊन जातो. माझा हक्क नाही आहे कशावर? तुमची पोस्ट दिसत नाही, रील टाकायचे ते दिसत नाही, म्हणजे प्रत्येक ठिकाणावरनं तुम्ही मला ब्लॉक केलं. आणि हो, फक्त काही देवाचं ठेवलं की त्यावेळेस मला दिसतं, त्यावेळेस मला अनहाईड करून टाकतात. वेडी बिडी दिसते की माहीत काय तुम्हाला? मी वेळेत समजले नाही तरी तुम्ही त्याच्यामुळे मला असं केलं. तुम्ही बोलली, मी 2 शब्द बोलली तर नंदेच ऐकायला काय जातो कधीतरी? तुम्ही नाही बोलत तुमच्या भाऊजाईला? लहान म्हणून काय झालं मग? नाही हो वहिनी, असं नसतं हो. दिसलं तुमचं स्टेटस मला. हां, देवाचं असलं की दिसतं. मग आई, देवाचं असलं का दिसतं? काही नाही झालं दादा, जाऊ दे, ठीक आहे. नाही रे दादा, काही नाही. वहिनींना विचार, मी काहीच नाही सांगणार तुला. नाही सांगायचं मला काहीच. जाऊ दे, जा तू, झोप तुझा जा. जाऊ द्या वहिनी, जा. चुकलं माझं, जा. मी वेडी आहे, माझं चुकलं बस. मी तुमच्याकडनं अपेक्षा करते, माझं चुकलं. काय तुमच्या दोघांमध्ये अजून भांडणं लावली? मी तर लावली तुमची. अच्छा, मी भांडणं लावते? आई, मी चालले ग माझ्या घरी, मी भांडणं लावते. यांनी चूक करून दादा यांनी मला प्रत्येक ठिकाणावरनं ब्लॉक केलंय, माहिती आहे तुला?
तुझं स्टेटस मला दिसतं, यांचं स्टेटस आईला दिसतं, कारण त्या दिवशी मी सोबत होती त्यावेळेस मला समजलं, मला दिसत नाही. याला बोलतात आता भांडण लावणं, बसा भांडत. भांडण लावती म्हणे, शहाणपणाच करता, असं थोडी चालतं. आम्हालाही नंद आहे, आम्ही नाही असं करत. आल्यावर कधी पाया पडणं नाही, काही नाही. असेच संस्कार लावलेले का तुम्हाला?